So hello guys, welcome to our channel Master in PLC. So today's topic is what is NOT gate and logic in PLC. It is our ninth lecture. So let's start today's topic. So first of all we see what is NOT gate. NOT gate is a logic inverter. Logic inverter means जे पण आपलं आउटपुट येणार आहे त्याला इन्व्हर्ट करेल. Okay. Then second point, it takes a single input and reverse its logic. आपण आतापर्यंत 7 लेक्चर पाहिले आहे गेटवर. त्या सर्व 7 लेक्चरमध्ये जे आपण इनपुट देणार होतो ते 2 इनपुट होते आणि सिंगल आउटपुट होतो. तर नॉट गेटमध्ये आपण सिंगल इनपुट देणार आहे दॅट इज x0 आणि आपल्याला सिंगल आउटपुट मिळणार आहे y0. सो इफ इनपुट इज ऑन मीन्स इनपुट जर आपलं 1 असेल, हाय असेल, तर आउटपुट आपल्याला 0 मिळेल मीन्स ऑफ मिळेल. इन सेकंड पॉइंट, इफ इनपुट इज ऑफ, जर इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 मिळेल. इथे आपल्याला एक लक्षात येते की जे आपण आपले इनपुट मिळत आहे त्याचं इन्व्हर्ट आपल्याला आउटपुटमध्ये मिळत आहे. मीन्स इनपुट जर आपल्याला 1 मिळत आहे तर आउटपुट आपल्याला 0 मिळत आहे. देन ट्रूथ टेबल आपण पाहत आहे की नॉट गेटमध्ये एकच इनपुट राहते x0. ओके. सो जर आपलं इनपुट जर 0 असेल तर आपल्याला आउटपुट जे आहे ते 1 मिळेल. याचं इक्वेशन पहा, y इक्वल्स टू a बार आहे मीन्स x0 बार मीन्स जे इनपुट आहे x0 त्याचं इन्व्हर्ट. जर इनपुट 0 असेल तर आउटपुट आपल्याला 1 मिळेल आणि इनपुट 1 असेल तर आउटपुट आपल्याला 0 मिळेल. ओके. नेक्स्ट इज सिम्बॉल ऑफ नॉट गेट. आपण पाहिलं आहे की नॉट गेटला एकच इनपुट आहे, सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. ओके. देन रिअल लाईफ एक्झाम्पल. आपल्याला एक्झाम्पल प्रोग्रामचं लॉजिक लिहायचं आहे टँक फुल अलार्मचं. मीन्स जर आपलं टँक फुल असेल वॉटरने तर आपल्याला एक अलार्म जनरेट करायचा आहे. इनपुट टँक फुल सेन्सर. जर टँक फुल झालं असेल तर आपलं जे x0 सेन्सर आहे ऑन वेन टँक इज फुल, ते x0 सेन्सर ऑन झालं पाहिजे. कधी तर जेव्हा आपला टँक फुल असेल तेव्हाच. आणि आउटपुट मध्ये आहे पंप इनेबल. जेव्हा पण आपलं टँक खाली असेल, न भरलेलं असेल किंवा सेन्सर ऑफ असेल मीन्स आपला टँक खाली आहे, तर आपलं जे पंपचं आउटपुट आहे आपला पंप चालू झाला पाहिजे. कशाला? तर टँक पूर्ण भरायला. देन यू वॉन्ट टू रन द पंप ओनली वेन द टँक इज नॉट फुल. आपल्याला कधी रन करायचा आहे पंप? ओनली वेन द टँक इज नॉट फुल, जेव्हा टंकी जी आहे आपली वरची ते खाली असेल तेव्हा. चला तर याचं लॉजिक बघूया. पहिले प्रोजेक्ट क्रिएट करून घेऊ. सर our PLC is FX5 PLC and programming language is ladder logic. Okay. तर इथे जाऊन कमेंट चालू करून घेऊ. तर आपल्याला जे लॉजिक लिहायचं आहे ते इन्व्हर्ट मध्ये लिहायचं आहे. तर आपण इथे एक NC मीन्स नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट घेणार आहे इनपुट साइडने. याला नाव देऊ x0 आणि हे आपलं सेन्सर राहणार आहे. टँक फुल सेन्सर आणि एक आउटपुट घेऊया जो की आपला पंप राहणार आहे y0. देन गो टू कन्वर्ट अँड रिबिल्ड ऑल प्रोग्राम. सिम्युलेशन करायच्या आधी आपल्याला प्रोग्राम रिबिल्ड करावा लागेल, नाहीतर वॉर्निंग देईल. ते वॉर्निंग कशी राहील ते बघूया आपण. x0. ओके. आता हे मी डिलीट करतो आणि डायरेक्टली सिम्युलेट करतो.
तर जे आपलं हे पहा, वॉर्निंग आले, अनेबल टू राईट बिकॉज द राईट टार्गेट फाईल शोन बिलो एक्झिस्ट्स. मीन्स हा म्हणत आहे की आपलं जे लॉजिक आहे ते रिबूट केलेलं नाही आहे. त्यामुळे आपण रनमध्ये जाऊ नाही शकेल. ओके. नो, इथे स्टॉप सिम्युलेशन करूया आणि आधी आपलं लॉजिक जे आहे ते रिबिल्ड करून घेऊ. आता आपण स्टार्ट सिम्युलेशनवर क्लिक करू. तर आपला ट्रूथ टेबल होता, मीन्स जेव्हा इनपुट 0 असेल तेव्हा आउटपुट ऑन राहायला पाहिजे. तर जेव्हा आपण नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट कशासाठी, तर जेव्हा 0 असतो, जेव्हा कंडिशन 0 असते तेव्हा नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट हा 1 मीन्स 1 सारखं ऑपरेट होतो. तर आपला हा जो नॉर्मली कॉन्टॅक्ट आहे x0 हा 0 आहे, तर आपल्याला आउटपुट 1 मिळत आहे, जे की आपली ट्रूथ टेबल मधली पहिली केस आहे. देन सेकंड टेस्ट करूया. x0 इज 1 देन y0 इज 0. x0 ला जर आपण शिफ्ट एंटर केलं किंवा ऑन केलं तर आपला y0 जो आहे तो ऑफ झालेला आहे. ओके. देन थँक्यू.